Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा सन 2024 इयत्ता 6वी विषय भाषा व मॅथमॅटिक्स यामध्ये आज आपण मागच्या वर्षी जी मंथनची परीक्षा झाली होती सन 2024ची त्यातील जो मॅथमॅटिक्स विषय आहे तो आज आपण सॉल्व करणार आहोत. प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की मराठीसाठी 1 ते 25 प्रश्न असतात, गणितासाठी 26 ते 75 प्रश्न असतात. गणित हा 100 गुणाला असतो आणि मराठी हे 25 गुणाला असतं. तर त्यातील आपण 26 ते 75 प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. 2024 प्रश्नपत्रिका इयत्ता 6वी प्रश्न क्रमांक 26 ते 75. आता ही प्रश्नपत्रिका आपल्याला एका विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यावरती त्याने बऱ्याच काही खानाखुणा पण केलेल्या दिसत आहेत, परंतु काय प्रॉब्लेम नाही. आपण आपल्या पद्धतीने काय करूया, त्याला सॉल्व करायचा प्रयत्न करूया. पहा इथे ही प्रश्नपत्रिका ही सेमी माध्यमाची आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीही पद्धतीने प्रश्न सोडवायला इथं चान्स आहे. इथे जर पाहिलं आपल्याला तर इंग्लिशमध्ये थोडीशी खाडाखोड कमी दिसत आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, तो पोर्शन समोर ठेवूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधली क्लॅरिटी छानपैकी दिसेल. पहा इथे पहिला प्रश्न आहे, $546 गुणिले पेन चेंज करूया आपण 196 बरोबर 1,07,016. तर काय केलेलं आहे, स्क्वेअर रूटमध्ये 1,07,016 भागिले 546 त्याचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे. हा अतिशय साधा सरळ सोपा प्रश्न आहे. पहा इथे काय केलेलं आहे, हा जो 546 आहे हा गुणिले ह्या इकडे येऊन फक्त भागिले होणार आहे आणि त्याचं उत्तर काय येणार आहे, 196 हेच उत्तर येणार आहे. म्हणजे आपल्या समोर दिलेलं आहे. फक्त काय करायचं आहे, हे 196 त्याचं उत्तर 100% येणार आहे, त्याला फक्त स्क्वेअर रूटचं चिन्ह द्यायचं आहे. मग आपलं काम काय आहे की हा जो 196 आहे तो कशाचा वर्ग आहे, म्हणजे ह्याचं वर्गमूळ काय आहे हे काढायचं आहे. मग 196चं वर्गमूळ काय आहे, 14, म्हणजे हा 14चा वर्ग आहे. एवढंच फक्त आपल्याला सिंपल डोकं चालवायचं आहे आणि त्याचं उत्तर समोरच दिलेलं आहे ऑप्शन नंबर 1. तुम्ही पटकन पहिल्याच प्रश्नाचं श्री गणेशा ऑप्शन नंबर 1 ने करणार आहात. चला आता 27वा प्रश्न आहे. पहा 27 वाला प्रश्न आहे, -8⁴ divided by -8⁻² is equal to question mark. पाहिजे एक काम करून घ्यायचं आहे. तुम्हाला घातांकाचे नियम माहिती आहेत की घातांकाच्या नियमामध्ये भागाकार असेल तर घातांकाची काय होते, वजाबाकी होते. आता इथे काय करायचं, तुम्ही हा जर घातांक इव्हन वेळा असेल, समवेळा असेल तर हे वजाचं चिन्ह काढून टाकायचं, म्हणजे हे वजाचं चिन्ह इथे निघून जाणार आहे. 4 ही समसंख्या आहे भागिले येथे पण 2 ही इव्हन नंबर म्हणजे समसंख्या आहे, हे वजाचं चिन्ह निघून जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे नवीन उदाहरण काय झालं, अशा पद्धतीने झालं. मग आपल्याला सोडवायचं आहे. बघा 8, तुम्हाला माहिती की घातांकाची काय होते तर वजाबाकी होते. मग काय येणार आहे बघा इथं 4 - 2 2, मग 8चा वर्ग, मग 8चा वर्ग किती आहे, 64 आहे. 64 आहे, मग 64 प्लसमध्ये उत्तर कुठे आहे तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. चला 28 आणि 29 साठी एकत्र सूचना आलेली आहे. काय सूचना आलेली आहे ते तुम्ही पटापट वाचून घ्या. इन द adjoining figure साइड BC and AD आर पॅरलल, म्हणजे ह्या BC आणि AD ह्या समांतर रेषा आहेत. अँगल DAP बघा इथं त्यांनी लिहिलेलं आहे वाटतं, अँगल DAP हा 35 डिग्री आहे, अँगल CAB हा 48 डिग्री आहे आणि आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, अँगल CBA म्हणजेच हा आपल्याला काढायला सांगितलेला आहे आणि अँगल CAD म्हणजेच कुठला, अँगल CAD हा सुद्धा आपल्याला काढायला सांगितलेला आहे. आता इथे जर नीट ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर 28 आणि 29 हे आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत आणि आपण बघा
आपण शिकलेलं आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता इथे संगत कोन होतात, इंटरनल अँगल म्हणजे आंतरकोन होतात, इथे परस्परांचे पूरक कोन होतात, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. अशा पद्धतीचे बरेच प्रकारचे कोन तयार होतात. इथं काय दिलेलं आहे, आपले ज्या रेषा आहेत, नेहमीची आकृती आहे ती फक्त आपण अशा पद्धतीने काढतो, त्यांनी फक्त अशा पद्धतीने काढलेली आहे. त्याच्यामुळे गोंधळून जायची काही गरज नाही. एवढी त्यांनी आकृती काढलेली आहे आणि त्याला एक्स्ट्रा म्हणून ही अशी आकृती दिलेली आहे. हीच आकृती आपण आडवी केली की बरोबर आपल्यासारखी दिसणार आहे. आता पहा इथं काय दिलेलं आहे त्यांनी. आधी आपण प्रश्न क्रमांक 29 सोडूया. आपला टार्गेट काय, CAD हा सोडवायचा आहे. इथे जर पाहिलं तर आपल्याला हा दिलेला आहे इथे 48 आणि अशा पद्धतीने खाली रेष आहे. आता ही रेष आपण थोडा वेळ विसरून जाऊया. ठीक आहे. आता हे जे दोन अँगल आहेत म्हणजे हा अँगल आणि हा पूर्ण अँगल हे एकमेकांचे पूरक कोन आहेत. म्हणजे ह्यांची बेरीज किती येणार आहे, 180 अंश येणार आहे. मग काय करायचं आपल्याला, अतिशय सोपं आहे. 180 मधून 48 फक्त वजा करायचे. किती येणार आहे बघा, 10तून 8 गेले 2, हातचा आलेख, 8तून 5 गेले 3, 132. हा संपूर्ण कोन किती येणार आहे, 132 अंशाचा येणार आहे. त्यापैकी हा जो कोन आहे तो आपल्याला दिलेला आहे किती, 35 अंशाचा दिलेला आहे. म्हणजे 35 डिग्रीचा कोन दिलेला आहे. म्हणजे हा कोन 35 डिग्रीचा दिलेला आहे. मग आपल्याला हा कोन काढायला लागेल. मग 132 मधून 35 वजा केले की ऑटोमॅटिक हा कोन येणार आहे. मग 132 वजा 35 जर आपण केलं तर किती येते, 12तून 5 गेले 7, हातचा आला 1 आणि 13तून 4 गेले 9. म्हणजे उत्तर किती येणार आहे, 97. म्हणजे हा कोन येणार आहे 97. हा 35, दोघांची बेरीज 132 आणि या तिघांची बेरीज 180. ठीक आहे. म्हणून इथं 97 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर ह्याचं. आता आपल्याला 28व्या प्रश्नावरती जायचं आहे. हा 97 आलेला आहे, हा 48 दिलेला आहे, हा 35 दिलेला आहे आणि हा आपल्याला काढायचा आहे. आता हा काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या आतमध्ये यायला लागेल. ओके. आता इथं जर आपण पाहिलं बघा, आता मी एक आकृती काढतो त्रिकोणाच्या आतमध्ये येण्यासाठी, तुमचं कन्फ्युजन नको. अशा पद्धतीने सिच्युएशन आहे. आता ही ओके. आता हे दिलेलं आहे आपल्याला 48. आता या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोन तयार होतात बघा, अशा पद्धतीने अशा पद्धतीने. तो प्रकार कुठे होणार आहे पहा, येथे होणार आहे आणि येथे होणार आहे. ठीक आहे. ही रेष आपण थोड्याच वेळ विसरून जाऊया. म्हणजे हा कोन किती आहे बघा, 97. मग हा जर 97 असेल तर व्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप असते. म्हणजे हा 97 असेल तर हा सुद्धा किती येणार आहे, 97 येणार आहे. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी सापडलेल्या आहेत. त्रिकोणाच्या दोन कोनांची माप सापडली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणांच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 97 अधिक 48 करूया आणि हे 180 मधून वजा केल्यानंतर ऑटोमॅटिक हा कोन येणार आहे. किती येतं बघा, 7 आणि 8 15, हातचा आला 1, 9 4 13 आणि 1 14, 145 हे दोघांची बेरीज येते. ही 180 मधून जर वजा केली, 180 वजा 145, 10तून 5 गेले 5, हातचा आला 1, 8तून 5 गेले 3, किती उत्तर आलं, 35 अंश हे त्याचं उत्तर आलेलं आहे, 35 डिग्री. मग 35 डिग्री कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आपल्याला थोडंसं जास्त द्यायला लागेल कारण ते समजलं पण पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पाय ते 30वा प्रश्न आहे. 4 रिम म्हणजे 4 रिम इज इक्वल टू डॉट डॉट पेपर. म्हणजे मराठीमध्ये काय प्रश्न तयार होणार आहे, 4 रिम म्हणजे किती कागद, असा प्रश्न तयार होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की एक रिम म्हणजे किती असतात, 20 दस्ते असतात. दस्ते म्हणजे कॉयर.
म्हणजे 1 रिम इज इक्वल टू 20 कॉयर्स. ओके. मग 4 रिम म्हणजे किती? एका रिमचे 20, तर 4 रिमचे किती? मग याला 4ने गुणायचं. किती होणार आहेत? 80 कॉयर्स म्हणजेच 80 दस्ते होणार आहेत. आपल्याला 2 करेक्ट ऑप्शन विचारलेले आहेत, त्याच्यामुळे एक तर आपल्याला सापडलेला आहे 80 कॉयर्स. दुसरा, आणखीन आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे आपल्याला, की 1 रिम इज इक्वल टू 480 पेजेस म्हणजेच 480 पेपर्स होतात. मग आपल्याला इथं 4 रिम दिलेलं आहे, म्हणजे आपण काय करायचं, ह्याला सुद्धा 4ने गुणायचं आहे. 4 0 0, 4 8 32, 7 3, 4 चौक 16, 3 19, 1920 काय येणार आहेत त्याचे पेपर्स येणार आहेत. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 and 3 आहे. हे काय करायचं तुम्ही दोन्हीही ह्याला गोल करायचे आहे. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन, म्हणजे काय, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला विचारलेला आहे. आता तुम्हाला माहिती की जर अंश जर सारखा असेल, पहा, अंश जर सारखा असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो, त्याच्यामुळे इथे हा अपूर्णांक मोठा येणार आहे. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट ट्विन प्राईम नंबर, म्हणजेच काय की पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्येची नाहीये. ट्विन प्राईम नंबर म्हणजे जोडमूळ संख्या, आणि तुम्हाला माहिती आहे की जोडमूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो आणि त्या दोन्हीही मूळ संख्या असतात. इथं जर बघितलं तर ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, 2चा फरक आहे. दोन्ही मूळ संख्या आहे, 2चा फरक आहे. इथं दोन्ही मूळ संख्याच नाहीत, कारण 49 ही मूळ संख्या नाहीये, त्याच्यामुळे हा ऑप्शन ट्विन प्राईम नंबर नाहीये. आणि आपल्याला तोच विचारला की ट्विन प्राईम नंबर नसलेला कुठला, म्हणजे हाच ऑप्शन त्याचं उत्तर आहे. पुढचा पहा, 33वा, 12/7 अधिक 9/11 म्हणजे 12/7 प्लस 9/11, ह्याचा आन्सर आपल्याला काढायचं आहे. हे खूप सोपं आहे. ह्याचा छेद सारखा करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, ह्या 11ने इथं मल्टिप्लाय करायचं आहे आणि या 7ने इथं मल्टिप्लाय करायचं आहे आणि आपल्याला सोडवायचं आहे. पहा किती येणार आहे, 132/77 अधिक 63/77. ओके. ह्या दोघांची फक्त बेरीज करायची. 3 आणि 2 5, 6 आणि 3 9/77 म्हणजे 195/77. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता 34वा प्रश्न बघा, 34. इफ अ pit of 18 meter long, 22 meter deep and 8 meter wide is dug in the ground, then what is the volume of the removed soil. म्हणजेच काय की जमिनीमध्ये 18 मीटर लांब, 22 मीटर रुंद आणि 22 मीटर खोल आणि 8 मीटर रुंद एक खड्डा खोदला आहे, तर निघालेल्या मातीचे घनफळ किती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता हा इष्टिका चितीच्या टाईपमध्ये प्रश्न आहे आणि घनफळामध्ये काय करायचं असतं, दिलेले जे 3 अंक असतात त्यांचा फक्त गुणाकार करायचा असतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, 18 गुणिले 22 गुणिले 8 करायचं आणि ह्या तिघांचं जो काय गुणाकार येईल त्याचं उत्तर हे त्याचं ऑप्शन नंबरमध्ये शोधायचं आणि तो ऑप्शन आपल्याला गोल करायचा आहे. आता हे खूप सोपं आहे, गुणाकार आहे आणि तो गुणाकार तुम्ही करू शकता, त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्हीच शोधायचं आहे आणि ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. तिथं आपल्याला वेळ जायला नको. आता 35 नंबर पहा. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर ऑफ अ साइड 20 सेंटीमीटर इज इन्क्रीज्ड बाय 20%, देन हाऊ मच विल द एरिया ऑफ दॅट स्क्वेअर इन्क्रीज. म्हणजेच काय की 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची बाजू 20% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ कितीने वाढेल. आता पहा, आपण एक चौरस काढूया. आधी एक पेज थोडंसं ॲडजस्ट करूया. हे काय सांगितलंय की 20 सेमी बाजू असलेल्या
म्हणजे हा चौरस आहे, स्क्वेअर आहे, त्याची बाजू किती आहे 20 सेंटीमीटर बाजू आहे आणि सांगितलंय की त्या चौरसाची बाजू 20% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती वाढेल. आधी आपण आहे त्या परिस्थितीमध्ये चौरसाचं क्षेत्रफळ काढून घेऊया. चौरसाचं क्षेत्रफळ किती येणार आहे बघा. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र असतं साईड स्क्वेअर म्हणजेच बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग काय येणार आहे 20चा वर्ग आणि त्याचं उत्तर येणार आहे 400 सेंटीमीटर स्क्वेअर. हे त्याचं उत्तर येणार आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे याचं 400 सेंटीमीटर स्क्वेअर उत्तर आलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे हा जो चौरस आहे त्या चौरसाची बाजू 20% वाढवली. आता 20% वाढवली म्हणजे बाजू 20% जर वाढवायची असेल आपल्याला आधी बाजू किती दिलेली आपली 20 सेंटीमीटर आणि हिला 20% आपल्याला वाढवायची आहे म्हणजे आपल्याला 20चा 20% करायला लागेल. शून्यला शून्य गेला शून्यला शून्य गेला किती उत्तर आलं 2 दुनी 4 म्हणजे आधी बाजू होती 20 आता ती 4 ने वाढवावी लागेल म्हणजेच बाजू किती होणार आहे नवीन चौरसाची 24 सेंटीमीटर बाजू होणार आहे. मग 24 सेंटीमीटरचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं म्हणजे 24चा आपल्याला काय करायला लागेल वर्ग करायला लागेल. मग 24चा वर्ग किती होणार आहे 576 हा त्याचा वर्ग येणार आहे. मग प्रश्न असा विचारला आहे की क्षेत्रफळ कितीने वाढेल. मग आधी क्षेत्रफळ होतं 400 आता किती आहे 576. मग 576 मधून आपल्याला 400 वजा करायला लागतील. उत्तर किती येणार आहे 176 हे उत्तर येणार आहे. मग 176 कुठे आहे तर ते ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे म्हणून ते त्याचं उत्तर आहे. अतिशय साधा सरळ सोपा प्रश्न होता हा. फक्त थोडासा फिरवला होता तो तुमच्या लक्षात आला असेलच. आता पुढचा प्रश्न पहा. Which of the following statement is correct? पहा an equilateral triangle is always an acute angle triangle म्हणजेच काय समभुज त्रिकोण हा नेहमीच लघुकोन त्रिकोण असतो. म्हणजे समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असतोच म्हणजे हे बरोबर आहे. दुसरा पहा the sum of the length of any two sides of a triangle is greater than the length of the third side. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्तच असते. तुम्ही करून बघा. त्रिकोणाचा कुठलीही आकृती जर दिलेली असेल तुमच्या पुस्तकामध्ये आणि त्याच्यामध्ये जे काही मेजर्स दिलेले असतील त्या मेजर्स दोघांची बेरीज करून बघा ही तिसऱ्यापेक्षा नक्कीच जास्त असते. त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे आणि आपल्याला पुढे जाण्याची काहीच गरज नाही. पहिला ऑप्शन नंबर 1 आणि 2 हे दोनच सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट 2 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 14. म्हणजेच काय 14 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 2 अंकी संख्यांची सरासरी किती. आता 14 ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे तर ती 14च आहे आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे 14 ने भाग जाणारी तर आपण जर 14चा पाढा जर बघितला तर 14 7 98 ही सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे की ज्याला 14 ने भाग जातो. कारण 14 7 98 14 8 112 नंतर हे 3 अंकी संख्या येते म्हणजे 98 पाशी स्टॉप होते 2 अंकी संख्या. त्यांनी विचारलं की या दोघांची ॲव्हरेज किती सरासरी किती. मग सरासरी कसं काय करतो आपण दोघांची बेरीज त्याला 2 ने भागतो आपण. चला बघूया 8 आणि 4 12 हातचाल 1 9 10 11 112 याला जर आपण 2 ने भागलं तर उत्तर किती येणार आहे 2 पंच 10 आणि 2 सख्खे 12 56 हे त्याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढचा पहा. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच काय आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे चुकीचं विधान ओळखायचं आहे. 2 इज अ प्राईम नंबर म्हणजे 2 ही मूळ संख्या आहे का आहे म्हणजे हे विधान बरोबर आहे. 1 इज अ कंपोजिट नंबर 1 ही संयुक्त संख्या आहे का नाही म्हणजे हे विधान आपलं चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2 हे चुकीचं आहे. तर 1 तर आपल्याला सापडलं कारण आपल्याला चुकीचेच शोधायचे आहेत. दुसरं बघा. द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर इज 1 म्हणजेच काय की क्रमाने येणाऱ्या 2 विषम संख्यांमधील जो फरक आहे तो 1 असतो. आता विषम संख्या बघा विषम संख्या 3
5 ह्या क्रमाने येतात. ह्यांच्यामध्ये 1चा फरक आहे का? नाही, तर 2चा फरक आहे. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे आणि आपल्याला 2च चुकीचे शोधायचे, तिसरं वाचायची गरजच नाही. ऑप्शन नंबर 2 आणि 3 हे आपल्याला परफेक्ट सापडलेले आहेत आणि ते त्याचं उत्तर आहे. पुढचा पहा. व्हॉट इज द सम ऑफ ऑल 3 डिजिट नंबर्स formed by using the each digit 8, 3, 7 only once. म्हणजे याचा प्रश्न मराठीत समजून घेऊया की 8, 3 आणि 7 या ज्या संख्या आहेत ते एकदाच वापरून त्याच्यापासून ज्या काय 3 अंकी संख्या तयार होतील त्या सर्वांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यापासून संख्या तयार करूया आणि त्या सर्वांची बेरीज काढूया. पहा आता सुरुवातीला 8पासून कोणती संख्या तयार होईल बघा. 873 आणि 837 हे 8पासून 2 संख्या तयार होणार आहेत. नंतर 7पासून जर बघितलं आपण तर 783 आणि 738 ही संख्या तयार होणार आहे. नंतर 3पासून जर बघितलं आपण तर 387 आणि 378 ह्या संख्या तयार होणार आहे. म्हणजे टोटल 6 संख्या तयार झालेल्या आहेत. ह्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता ह्यांची बेरीज करताना सुद्धा काय करायचं आहे, इथं जर नीट जर आपण बघितलं तर 3 2 वेळा आलेला आहे, 7 2 वेळा आलेला आहे आणि 8 सुद्धा 2 वेळा आलेला आहे. असं एककाला, दशकाला आणि शतकाला सगळीकडे झालेलं आहे. मग काय करूया आपण, 3 अधिक 7 अधिक 8 ह्या 3च संख्या किती वेळा आलेल्या आहेत? 2 वेळा आलेल्या आहेत. मग आपण काय करूया, फक्त या तिघांचीच बेरीज करून त्याला 2 ने गुणूया. बघा 8 आणि 7 15, 15 आणि 3 18, मग 18 गुणिले 2 किती झाले? 36 झालेले आहेत. म्हणजे इथं एकक स्थानी 36 येतील, इथं दशक स्थानी 36 येतील आणि शतक स्थानी 36 येणार आहे. मग एकक स्थानचे 36 अशा पद्धतीने आपण मांडले. दशक स्थानचे 36 कसे मांडणार आपण? अशा पद्धतीने मांडणार, त्याच्यावर एक शून्य देणार आणि शतक स्थानचे 36 आपण अशा पद्धतीने मांडणार आणि इथं 2 शून्य देणार आणि आपण काय करायची? बेरीज करायची. बघा 6 9 9 आणि 3 3996 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. आता 40वा प्रश्न पहा. The number was to be divided by 6, but Radha multiplied by it 24 and then the product was divided by 32. The answer was 18. Then what is that number? आता हा प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया मराठीमध्ये. पाहिजे एका संख्येला 6 ने भागायचे होते, परंतु राधाने काय केलं? 24 ने गुणलं आणि गुणाकाराला 32 ने भागलं, तेव्हा 18 हे उत्तर आले. तर ती संख्या कोणती? मग ती संख्या आपण जर x मानली तर त्या संख्येला 6 ने भागायचे होते, परंतु राधाने काय केलं? 24 ने गुणलं. म्हणजे ह्याला काय केलं? 24 ने गुणले आणि आलेल्या गुणाकाराला, म्हणजे आलेला जो गुणाकार आहे, जो काही गुणाकार येईल त्या गुणाकाराला 32 ने भागलं. म्हणजे आलेला गुणाकार काय येणार आहे बघा? 24 एक 6 गुणाकार येणार आहे. त्याला 32 ने भागलं तेव्हा 18 हे उत्तर आलं. तर ती संख्या कोणती? मग आता हे खूप सोपं झालं पहा. 24x हे भागिले आहेत, इकडे जाऊन काय होणार आहेत? गुणिले होणार आहेत. मग x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. 18 गुणिले 32 भागिले 24. चला पटपट करूया आपण. 6 18, 6 चौक 24, 4 1 4, 4 8 32, 3 गुणिले 8 राहिले, 3 गुणिले 8 किती येणार आहेत? 24 येणार आहेत. मग 24 कुठे आहेत? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये 24 आहेत. या मुलाने बरोबर सोडवलेलं दिसत आहे. पाहिजे 41वा प्रश्न आहे. इफ द HCF ऑफ 2 नंबर्स is 3 and LCM is 684, then what are that 2 numbers? हा प्रश्न खूप मोठा जरी दिसत असला तरी अतिशय सोपा आहे. पहा काय विचारले? 2 संख्यांचा मसावी 3 दिलेला आहे आणि लसावी 684 दिलेला आहे, तर त्या 2 संख्या कोणत्या? मग आपलं सूत्र काय? लसावी गुणिले
मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार हा त्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा येतो. मग आपल्या लसावी किती आला आहे 3 आणि मसावी किती आलेला आहे 684. या दोघांचा जो गुणाकार येणार आहे तोच ह्या ऑप्शनमधल्या दोन संख्यांचा गुणाकार येणार आहे. मग एवढा मोठा गुणाकार करत बसायचं का? तर बिलकुल नाही, फक्त एककांचा गुणाकार करायचा. बघा 3 चोक 12, 12 2 हातचे आले 1. पुढचा गुणाकार करायची काही गरज पडणार नाहीये, तरी पण आपण करून घेऊया. 3 8 24 आणि 1 25 हातचे आले 2, 3 6 18 आणि 2 20 हा त्याचा गुणाकार येणार आहे. आता तुम्हाला दुसरा ऑप्शन असा आहे की ऑप्शनमधल्या कोणाचा गुणाकार एवढा येतोय असं पाहायचं, किंवा आणखीन तुम्हाला सांगितल्या पद्धतीने 3 चोक 12 एकक स्थानी किती आलेले 2 आलेले आहेत. मग कोणत्या दोघांचा गुणाकार केला एकक स्थानी 2 येतात बघा. इथं 12ने जर गुणलं तर 12 0 0, इथं एकक स्थानी 0 येणार आहे, हा ऑप्शन तर गेला. इथं जर आपण गुणलं 7 6 42, 42 2, म्हणजे इथं ऑप्शनला 2 येणार आहे. चला पुढे कुठे 2 येतोय का? 4 1 4 येणार आहे. 6 9 54, इथं पण 4 येणार आहे. म्हणजे फक्त ह्याच ऑप्शनमध्ये युनिटला 2 येणार आहे. म्हणजे हेच त्याचं उत्तर आहे. अजिबात गुणाकार करायची गरज नाही. तुम्ही गुणाकार करून बघा, केला तरी सुद्धा तो तितकाच येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. इफ द 3 stars 2 star 3 is completely divisible by 11, then which same digit will be at the place of star? म्हणजेच काय, ही जी संख्या दिलेली आहे याला पूर्णपणे 11ने भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? मग 11ची कसोटी तुम्हाला माहिती आहे की ज्या विषम स्थानच्या अंकांची बेरीज करायची, किती येणार 3 आणि 2 5 आणि 3 8, आणि समस्थानच्या अंकांची बेरीज करायची. विषमस्थानच्या अंकांची बेरीज आणि समस्थानच्या अंकांची बेरीज करून त्या दोघांची वजाबाकी करायची. ती जर 11च्या टेबलमध्ये असेल किंवा जर 0 येत असेल तर त्याला 11ने भाग जातो. आता दुसरा ऑप्शन वापरूया आपण. ह्या 0 जर वजाबाकी यायची असेल तर इथं आणखीन 8 यायला पाहिजे. म्हणजेच 8तून 8 गेल्यानंतर 0. मग इथं जर 8 बेरीज यायला पाहिजे असेल तर इथं एक 4 पाहिजे आणि इथं एक 4 पाहिजे. इथं 4 आणि 4 8, 8तून 8 गेले 0. मग अशा पद्धतीने असेल विषमस्थानच्या अंकांची बेरीज, समस्थानच्या अंकांची बेरीज, त्या दोघांची वजाबाकी जर 0 असेल तर त्याला 11ने भाग जातो. मग 4 इथं असेल तर दोघांची बेरीज 8 येणार आहे आणि उत्तर 0 येणार आहे. मग ती 4 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. चल पुढचा प्रश्न. If the ratio of the supplementary angle and complementary angle of an angle is 5/2, then what is the measure of that angle? म्हणजेच काय प्रश्न आहे, एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांचे गुणोत्तर 5/2 आहे तर त्या कोनाचं माप किती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न काय आहे की एका कोनाचा पूरक कोन म्हणजे त्याचा सप्लिमेंटरी अँगल, एक जर कोन आपण x मानला तर त्याचा सप्लिमेंटरी अँगल काय येणार आहे 180 मधून तो वजा करावा लागतो, हे तुम्हाला माहिती आहे. हा त्याचा झाला सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच पूरक कोन झाला. आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच काय कोटी कोन. मग त्या हा जर कोन x असेल तर त्याचा कोटी कोन काय येणार आहे 90 - x येणार आहे. आणि ह्याचं जे गुणोत्तर आहे ते किती दिलेलं आहे 5/2. मग आपण काय करायचं, याला पण अंश छेदामध्ये मांडायचं आहे आणि 5/2 अशा पद्धतीने ते सोडवायचं आहे. मग सोडूया आपण. पहा इथं 2ने जर इथं गुणलं तर आपण डायरेक्ट गुणूया. 2ने 180ला एकदा गुणणार आहोत आपण आणि x ला एकदा गुणणार आहोत. मग 2 × 180 झाले 360 वजा 2x बरोबर. मी डायरेक्ट गुणत आहे हे लक्षात घ्या. 5 आणि एकदा 90ला आणि 5 आणि एकदा x ला. तर 5 × 9 = 45 आणि 5x अशा पद्धतीने येणार आहे. पुढे पहा. आता काय करूया 450 हा 360 इकडे टाकूया, तो वजा होईल आणि इथं ऑलरेडी 2x आहे, हा 5x इथे टाकून प्लस होणार आहे. म्हणजे काय सिच्युएशन होणार आहे 5तून 2 गेले 3,
450 वजा 360 किती येणार आहे? 90 येणार आहे. मग x बरोबर 90 भागिले 3 म्हणून 3 त्रिक 9 आणि हा 0 म्हणजे उत्तर येणार आहे 30. x बरोबर 30 हे त्याचं उत्तर येणार आहे. म्हणजे तो अँगल कुठला असेल? 30 डिग्री असेल. मराठी आणि इंग्रजी दोघांना पण समजत असेल अशी आपण अपेक्षा करूया. आपण इंग्रजीचं का समोर ठेवलेलं आहे? कारण मराठीमध्ये बऱ्याच प्रमाणावरती रेषा ओढलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं गोंधळ होईल म्हणून आपण इंग्रजीचा समोर ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. If the measure of an angle adjacent to the base of an isosceles triangle is 4 times of the measure of the vertical angle in bracket मध्ये upper vertical angle of that triangle, then what is the measure of vertical angle? आता हा प्रश्न मराठीवाल्यांना खूपच गोंधळाचा होईल, त्याच्यामुळे आपण एकदम मराठीमध्ये व्यवस्थित पाहूया. पहा येते मराठीमध्ये खूप खानाखुणा झालेल्या आहेत, तिथे काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही समजून घ्या. एका समभुज त्रिकोणाच्या पायालगतच्या एका कोनाचे माप शिरोकोनाच्या मापाच्या 4 पट आहे. म्हणजे समद्विभुज त्रिकोण काढा. ठीक आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू सारखे असतात. पायालगतच्या एका कोनाचं माप शिरोकोनाच्या मापाच्या 4 पट आहे. शिरोकोन म्हणजे हा आणि पायालगतचे कोन म्हणजे हे, आणि हे पायालगतचे कोन हे दोन्ही पण एकरूप असतात, हे लक्षात ठेवा. कारण एकरूप बाजू समोरचे कोन हे एकरूप असतात. म्हणजे हा जेवढा असेल तोच तितका हा असेल. त्यांनी काय सांगितलं की शिरोकोनाच्या मापाच्या 4 पट आहे. म्हणजे हा जर x असेल तर हा 4 पट आहे, म्हणजे हा 4x असेल आणि हा सुद्धा 4x असणार आहे. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर ती 180 अंश असते. मग आपल्याला काय करायला लागेल? x अधिक 4x अधिक 4x बरोबर 180 अंश. मग 4 आणि 4 8 आणि 1 9, 9x बरोबर 180 अंश. म्हणून x बरोबर 180 भागिले 9, 9 1 9, 9 2 18. किती उत्तर येणार आहे? 20. 20 हे उत्तर येणार आहे. मग 20 कुठे आहे? शिरोकोन हा 20 आहे, म्हणजेच हा आपला कोणाचं माप किती येणार आहे? 20 अंश येणार आहे. मग 20 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. आता 45 डिग्री बघा. 45 वरती इथं जर पाहिलं तर इथं खूप काही लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्याला थोडंसं इंग्रजीमध्ये पाहूया, म्हणजे तिथं खाडाखोड आपल्याला कमी दिसणार आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन बिलो. आपल्याला नंबर लाईनचं ऑब्झर्वेशन करायचं आणि प्रश्नाची उत्तर द्यायची. विच पॉईंट रिप्रेझेंट द फ्रॅक्शन -4/3, म्हणजे -4/3 हा कुठं लिहिता येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. खूप सोपं असतं बघा. किती पार्ट पाडलेले आहेत शून्यापासून? इकडे बघा 1 2 3, इकडे पण 1 2 3, म्हणजे प्रत्येकाचा छेद काय येणार आहे? 3 येणार आहे. म्हणजे ही जी बाजू आहे, हा जो पॉईंट आहे तो काय येणार आहे? 1/3, म्हणजे -1/3 येणार आहे. हा -2/3 येणार आहे. हा -3/3 येणार आहे आणि हा -4/3 येणार आहे. म्हणजे -4/3 ला काय आलेलं आहे? बी. मग बी कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. तेच त्याचं उत्तर आहे. पुढचा पहा. If the length of the largest chord of a circle is 10.5 centimeter, then what should be the length of the radius of the circle to draw a congruent circle of that circle? Choose 2 correct option. आता काय दिलेलं आहे पहा त्यांनी, इकडे मराठीमध्ये पाहूया आपण. एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 10.5 सेमी आहे. तर त्या वर्तुळासारखे एकरूप वर्तुळ काढण्यासाठी वर्तुळाची त्रिज्या किती घ्यावी? आता हा प्रश्न अतिशय सोपा आहे, फक्त फिरवलेला आहे. सर्वात मोठ्या जीवेची लांबी. आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाची काय असते? व्यास असतो. हे पहा वर्तुळ असतं आणि वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास, म्हणजे तो काय असतो? डायमीटर असतो. मग तो डायमीटर म्हणजेच व्यास किती दिलेला आहे आपल्याला? 10.5 सेंटीमीटर
दिलेला आहे. आता त्या वर्तुळासारखे एकरूप वर्तुळ काढण्यासाठी वर्तुळाची त्रिज्या किती घ्यावी लागेल. आता डायमीटर 10.5 आहे आणि डायमीटरचा हाफ काय असतो, रेडियस असतो, म्हणजे त्रिज्या असते. मग आपल्याला काय करायचं आहे, 10.5 त्याचा हाफ काढायचं, म्हणजे याला 2ने आपल्याला गुणायला लागेल. किती येणार आहे, 2×5 = 10, पॉईंट 2×2 = 4, खाली राहिला 1, 2×5 = 10, म्हणजेच 5.25. इथं सेंटीमीटर दिलेलं आहे, 5.25 सेंटीमीटर काय घ्यायला लागेल, त्रिज्या घ्यायला लागेल. मग 5.25 कुठे आहे, सेंटीमीटर, तर 5.25 सेंटीमीटर इथं एक ऑप्शन आहे, परंतु आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 5.25 सेंटीमीटर आणि दुसरा ऑप्शन 5.25 आणखी कुठे आहे, येथे आहे आणि तो डेसिमीटरमध्ये आहे, म्हणजे हे सुद्धा त्याचं उत्तर आहे. जर आपल्याला डेसिमीटर इतकेच आहेत का हे बघण्याची सुद्धा काही गरज नाही, कारण हे 105 आहे, 105 हे ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे 5.25 आणि हा सुद्धा 5.25चाच ऑप्शन आहे, त्यामुळे तिथे जास्त आपल्याला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. इथं सुद्धा 5.25 असतं तर आपण हे डेसिमीटरला कन्वर्ट करत बसलो असतो की हे नक्की काय आहे, परंतु इथे सेम टू सेम 2च अंक आहेत, त्यामुळे तेच त्याचं उत्तर आहे. ते तर जास्त आपल्याला बोलायची काही गरज नाही. पुढे पहा, एका आयताची परिमिती 64 मीटर आहे. हा आयत आहे, आयत काढूया आपण. त्याची परिमिती दिलेली आहे 64 मीटर. ही आयताची असते लांबी आणि ही आयताची असते रुंदी. त्यांनी काय सांगितले, आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिप्पट आहे, तर आयताची लांबी किती. आता काय सांगितले, आयताची लांबी इज इक्वल टू रुंदीच्या तिप्पट म्हणजे 3b आहे, तर आयताची लांबी आपल्याला विचारलेली आहे. मग आयताची परिमिती दिली, मग आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, आयताची परिमिती बरोबर, मी काय लिहित नाही तर आयताची परिमिती, इथं शॉर्टकट लिहितो, आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे, अशा पद्धतीचे सूत्र आहे, 2 लांबी अधिक रुंदी असं सूत्र आहे. मग परिमिती किती दिलेली आहे, 64 दिलेली आहे, ते आपण लिहिलं इथं 2 लांबी अधिक रुंदी, हा 2 जो आहे इकडं गुणिले, इकडं जाऊन काय होणार आहे, तो भागिले होणार आहे, 64/2 बरोबर L अधिक B. मग इथं उत्तर किती येणार आहे, 32 बरोबर L अधिक B. ठीक आहे. मग हे इकडच्या साईडला थोडंसं आपण घेऊया, 32 बरोबर L अधिक B आलेलं आहे. आता इथं जर बघितलं तर जिथं L दिसेल तिथं आपल्याला 3B टाकायला लागणार आहे. मग 32 बरोबर Lच्या जागेवर काय टाकूया आपण, 3B प्लस B. मग उत्तर काय येणार आहे बघा, इथं हा काहीच नाही म्हणजे 1B असतो, 3 आणि 1 4B. मग हा गुणिले आहे, इकडे जाऊन भागिले होईल, 32/4 बरोबर B, म्हणजे उत्तर काय येणार आहे, 4×8 = 32. बीचं उत्तर येणार आहे 8, म्हणजे बी काय येणार आहे, आपल्याला 8 येणार आहे. आणि आपल्याला लांबी काय, लांबी विचारली का रुंदी, तर आपल्याला लांबी विचारलेली आहे. मग बीची व्हॅल्यू इथं टाकायची आपल्याला, 8च्या 3×8 = 24, म्हणजे उत्तर काय येणार आहे, 24 उत्तर आपलं येणार आहे, कारण रुंदीच्या तिप्पट लांबी आहे, म्हणजे 8×3 = 24 हे त्याचं उत्तर येणार आहे. ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये, म्हणून तेच त्याचं उत्तर आहे. या मुलाने बऱ्यापैकी चांगला पेपर सोडवलेला दिसत आहे. पुढचा जो प्रश्न आहे पहा, येते 48वा प्रश्न. एका चौरसाची परिमिती 100 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता चौरस, आयत जरी दिसला तरी त्याला चौरस समजा तुम्ही, त्याची परिमिती 100 सेमी आहे, म्हणजेच ह्याची प्रत्येक बाजू किती येणार आहे, ह्या सगळ्यांची बेरीज सारखी, सगळ्यांची बेरीज 100 आणि प्रत्येक बाजू सारखी, म्हणजे इथं 25 त्याची बाजू येणार आहे, जास्त आपल्याला डोकं लावायची काही गरज नाही, 25×100. तर त्याचं क्षेत्रफळ विचारले. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग असतो, चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे साईड स्क्वेअर. तुम्ही काय करायचं, फक्त याचा स्क्वेअर करायचा आहे. मग 25चा स्क्वेअर किती येणार आहे, 625 हे त्याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा, एका इष्टिका चिती आकाराच्या
पाण्याच्या टाकीची लांबी 21 मीटर, रुंदी 10 मीटर आणि उंची 8 मीटर आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? म्हणजेच आपल्याला घनफळ काढायचं आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे घनफळामध्ये ह्या ज्या काही 3 संख्या दिलेल्या असतात त्यांचा काय करायचा असतो, फक्त गुणाकार करायचा असतो. 21 गुणिले 10 गुणिले 8 ह्या तिघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. इतकं ते सोपं आहे. चला गुणाकार तुम्ही कराल काय? मला वाटतं हे तुम्ही खूप सोपं आहे. तिघांचा गुणाकार करायचा. हे उत्तर घनमीटरमध्ये येणार आहे आणि काय करायचं आहे त्याला हजाराने फक्त काय करायचं त्याला एक घनमीटर म्हणजे 1000 लिटर अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ते फक्त तुम्ही कन्व्हर्ट करा आणि उत्तर त्याचं काढायचं आहे. गुणाकार सुद्धा तुम्हाला करून देतो बघा. 21 8 8 1 8 आणि 8 2 16 गुणिले 10 किती उत्तर आलं बघा 0 168. हे उत्तर कशामध्ये आलेलं आहे आपलं घनमीटरमध्ये उत्तर आलेलं आहे. आणि त्यांनी दिलेलं आहे 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. तर 1680 घनमीटर बरोबर किती? मग काय करायचं आहे? अनेकाची किंमत काढताना आपण काय करतो, ह्या हजाराने काय करायचं याला गुणायचं आहे. तुम्ही काय करा 1680 गुणिले 1000 करा आणि उत्तर तर समोर तुम्हाला दिसतच आहे. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. आता 50वा प्रश्न पहा. व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे आपण काय करूया 50 प्रश्नापर्यंतच थांबूया असं मला वाटतं. बघूया बाकी काय होते ते. 875 डेसिग्रॅम 857 डेसिग्रॅम 27 सेंटीग्रॅम म्हणजे यांच्यामध्ये प्लस असतं. 27 सेंटीग्रॅम बरोबर किती? आणि उत्तर दिलेलं आहे डेसिग्रॅम आणि किलोग्रॅम मध्ये उत्तर दिलेलं आहे. आता हे कसं सोडवायचं पहा. आता ह्यांची डायरेक्ट बेरीज करायची नाही कारण हे 857 हे डेसिग्रॅम मध्ये दिलेले आहेत आणि हे सेंटीग्रॅम मध्ये दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यासाठी अशा पद्धतीचा जो चार्ट आहे त्यावर आधारित आपण व्हिडिओ बनवलेला आहे. किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी आणि मिली अशा पद्धतीचा आपण चार्ट बनवलेला आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा 857 डेसिग्रॅम म्हणजे 857 डेसिग्रॅम आपण इथे लिहिलेलं आहे. इथे आहे ते डेसिग्रॅम आणि पुढे काय सांगितलं त्यांनी 27 सेंटीग्रॅम. आता 827चं डेसिग्रॅमचं सेंटीग्रॅम करताना किती घर त्याच्या पलीकडे येतो एकच घर. मग आपण काय करायचं इथं एक शून्य द्यायचं आहे बस. म्हणजे हे झाले 8570 सेंटीग्रॅम झाले आणि हे ऑलरेडी सेंटीग्रॅम आपल्याला दिलेले आहेत. ते फक्त काय करायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. इतकंच काम आपल्याला करायचं आहे. किती झाले 8597 सेंटीग्रॅम हे झालेले आहेत. आता ऑप्शन आपण पाहूया. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण त्याला कन्वर्ट करूया. उत्तर काय दिलं 0.8597 डेसिग्रॅम. तर हे काय त्याचं उत्तर येणार नाही. किलोग्रॅमच्या बाबतीत जर विचार केला तर आता सेंटीग्रॅम मध्ये आहोत. किलोग्रॅमकडे जाताना किती घर आहेत पहा 1 2 3 4 आणि 5 घर आहेत. मग आपल्याला लेफ्ट साईडला जाताना 5 घर तो पॉईंट द्यायला लागतो. मग 1 2 3 4 आणि इथं एक 0 आणि इथं 5 म्हणजे 0.08597 किलोग्रॅम. तर हे त्याचं उत्तर आहे. हा ऑप्शन नंबर आपल्याला सापडलेला आहे. ऑप्शन नंबर 2 सापडलेला आहे. आता पुढे काय डेकाग्रॅम. आता हिथून आपण इथं आहोत आणि आपली संख्या आहे 8597. डेकाग्रॅमकडे जाताना किती घर आहेत पहा 1 2 3. मग इथं जर पाहिलं आपण तर 1 2 3 म्हणजे इथं पॉईंट येणार आहे.
म्हणजे हे सुद्धा त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे त्याचे उत्तर आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे हा 25 प्रश्नांचा व्हिडिओ आपण आत्ता करूया आणि पुढच्या पार्टमध्ये 25 प्रश्नांचा व्हिडिओ आपण नंतर करूया. जेणेकरून काय होईल, व्हिडिओ पण व्यवस्थित रेंजमध्ये येईल आणि अपलोड करायला आणि तुम्हाला पाहायला सुद्धा तो व्यवस्थित बरा पडेल. तर पुन्हा भेटूया आपण 51 ते 75 2024 प्रश्नासहित. तोपर्यंत धन्यवाद.